Hello everyone. Good morning to all. Greetings from Shri Sahakalkar College Devgad. Myself Professor Rashmi Erlekar and welcome to the session Financial Market. Learning objective of this lecture. In this lecture we will discuss about listing. Here we will see what is listing or what is the meaning of listing. We will also discuss about objective, benefits of listing, disadvantages of listing, and procedures for listing. First of all, we will discuss what is the meaning of listing of securities. Listing of securities. Securities that are listed are dealt with stock exchange. म्हणजे ज्या सिक्युरिटीजचं लिस्टिंग स्टॉक एक्सचेंज मध्ये केलेलं असतं त्याच सिक्युरिटीजचं डीलिंग स्टॉक एक्सचेंज मध्ये करता येतं. For the purpose of listing of securities, a company has to apply to the stock exchange. The stock exchange will decide whether to list the securities of a company or not. म्हणजे स्टॉक एक्सचेंज मध्ये लिस्टिंग करण्यासाठी कंपनीला ऍप्लिकेशन करावं लागतं आणि स्टॉक एक्सचेंज ठरवतं की या कंपनीच्या सिक्युरिटीजचं लिस्टिंग करायचं की नाही. If the permission is granted by stock exchange to deal with the securities therein, then such a company is included in official trade list of stock exchange. म्हणजे समजा जर परमिशन मिळाली स्टॉक एक्सचेंजची की लिस्टिंग करण्यासाठी तरच त्या कंपनीच्या सिक्युरिटीज ज्या आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या ऑफिशियल ट्रेड लिस्ट मध्ये इन्क्लूड केल्या जातात. This is technically known as listing of securities. यालाच टेक्निकली लिस्टिंग ऑफ सिक्युरिटीज असं म्हणतात. आता लिस्टिंग ऑफ सिक्युरिटीज म्हणजे काय तर when stock exchange grant permission to a company to list their securities and such a company is included in official trade list of stock exchange. This procedure is technically known as listing of securities. In simple word, listing of securities means permission to quote shares and debentures officially on trading floors of stock exchange. म्हणजे स्टॉक एक्सचेंजच्या ट्रेडिंग फ्लोअरवर शेअर्स आणि डिबेंचर्स कोट करण्यासाठी परमिशन देणं म्हणजेच लिस्टिंग. Listing of securities means refers to the sanction of right to trade the securities on stock exchange. बघा listing of securities refers to the sanction of right to trade the securities on stock exchange. म्हणजे स्टॉक एक्सचेंज मध्ये सिक्युरिटीजचं ट्रेडिंग करण्याचा अधिकार देणं म्हणजे लिस्टिंग. इन शॉर्ट लिस्टिंग मीन्स ऍडमिशन ऑफ सिक्युरिटीज टू बी ट्रेडेड ऑन स्टॉक एक्सचेंज. थोडक्यात सांगायचं झालं तर स्टॉक एक्सचेंज मध्ये सिक्युरिटीजचं ट्रेडिंग करण्यासाठी ऍडमिशन देणं म्हणजेच लिस्टिंग. इफ द सिक्युरिटीज आर नॉट लिस्टेड दे आर नॉट अलाउड टू बी ट्रेडेड ऑन स्टॉक एक्सचेंज. समजा सिक्युरिटीजचं लिस्टिंग झालेलं नसेल तर त्यांचं ट्रेडिंग करण्याची परमिशन दिली जात नाही. then what are the objectives of listing? का लिस्टिंग केलं जातं किंवा कोणत्या हेतूने लिस्टिंग केलं जातं? Listing of securities is done on stock exchange to ensure proper supervision and control of dealing in securities. म्हणजे सिक्युरिटीजच्या डीलिंग वर प्रॉपर कंट्रोल आणि सुपरविजन राहण्यासाठी लिस्टिंग केलं जातं. सेकंड, टू प्रोटेक्ट द इंटरेस्ट ऑफ शेअर होल्डर्स अँड इन्व्हेस्टर्स. शेअर होल्डर्स आणि इन्व्हेस्टर्स जे आहेत त्यांचा इंटरेस्ट सेफगार्ड करण्यासाठी. थर्ड वन, टू अवॉइड कॉन्सन्ट्रेशन ऑफ इकॉनॉमिक पॉवर. इकॉनॉमिक पॉवर काही लोकांच्या हातात राहू शकते ती टाळण्यासाठी. टू अवॉइड द कॉन्सन्ट्रेशन ऑफ इकॉनॉमिक पॉवर.
Fourth one, to ensure marketing facilities of securities. म्हणजे सिक्युरिटीजच्या मार्केटिंग फॅसिलिटी ज्या आहेत त्याची खात्री लिस्टिंगमुळे मिळते. टू इन्शुअर लिक्विडिटी ऑफ सिक्युरिटीज म्हणजे सिक्युरिटीजची लिक्विडिटी मेंटेन होते लिस्टिंगमुळे. अँड टू रेग्युलेट डीलिंग इन सिक्युरिटीज, सिक्युरिटीज मधलं जे डीलिंग आहे त्यांचं रेग्युलेशन लिस्टिंगमुळे होतं. Now we will discuss about what are the benefits of listing. Listing benefits to the company and investor in following way. Benefits of listing to the company. Listing provides continuous market for securities. Securities include shares, debentures and bond etc. म्हणजे लिस्टिंग केल्यामुळे कंपनीला सिक्युरिटीजसाठी एक कंटिन्युअस मार्केट मिळतं. लिस्टिंग एन्हान्सेस लिक्विडिटी ऑफ सिक्युरिटीज, सिक्युरिटीची लिक्विडिटी वाढते लिस्टिंग केल्यामुळे. लिस्टिंग इन्क्रीजेस गुडविल ऑफ कंपनी, कंपनीचं गुडविल वाढतं कारण लिस्टेड कंपनी असेल तर तिला लगेच कोणीही लोन देतं, क्रेडिट दिलं जातं. तसंच कंपनीज कॅन इझिली रेज कॅपिटल, गुडविल वाढल्यामुळे साहजिकच आहे रेजिंग फंड बिकम्स इझी. And last benefit to the company, it gives some tax advantage to the company. Tax advantage सुद्धा मिळतात. Now we will discuss about benefits of listing to the investors. Investors ना काय फायदा होतो? Listing provides safety of dealing. कारण लिस्टिंग स्टॉक एक्सचेंज मध्ये केलं जातं आणि स्टॉक एक्सचेंज मध्ये केलं जात असल्यामुळे स्टॉक एक्सचेंजचं सुपरविजन कंट्रोल यावर असतं. स्टॉक एक्सचेंज प्रोटेक्ट इंटरेस्ट ऑफ इन्व्हेस्टर्स, इन्व्हेस्टर्सच्या इंटरेस्टची काळजी घेण्याचं काम स्टॉक एक्सचेंज करतं. त्यामुळे लिस्टिंग प्रोव्हाइड्स सेफ्टी टू द इन्व्हेस्टर्स. इट फॅसिलिटेट क्विक क्लिअरन्स ऑफ सिक्युरिटीज इन टाइम ऑफ नीड, म्हणजे जेव्हा गरज हवी असेल त्यावेळेला तुम्ही लगेचच सिक्युरिटी विकून मोकळे होऊ शकता. दिस मीन्स दॅट लिस्टिंग इन्हान्स लिक्विडिटी ऑफ सिक्युरिटीज, म्हणजे सिक्युरिटीची लिक्विडिटी जी आहे ती लिस्टिंगमुळे वाढते. लिस्टेड सिक्युरिटीज कमांड हायर कोलॅटरल व्हॅल्यू फॉर पर्पज ऑफ बँक लोन, म्हणजे समजा तुम्हाला बँकेतनं लोन काढायचं असेल तर लिस्टेड सिक्युरिटीची व्हॅल्यू जी आहे कोलॅटरल व्हॅल्यू ही जास्त असते. इट प्रोव्हाइड्स इनडायरेक्ट चेक अगेन्स्ट मॅनिप्युलेशन बाय मॅनेजमेंट, म्हणजे मॅनेजमेंट जे मॅनिप्युलेशन करू शकतं त्या मॅनिप्युलेशनवर इनडायरेक्ट चेक लिस्टिंगमुळे ठेवला जातो. Now we will discuss about what are the disadvantages of listing. जसे लिस्टिंगचे काही फायदे आहेत तसे लिस्टिंगचे तोटे पण आहेत. लिस्टिंग लीड्स टू स्पेक्युलेशन अँड जनरेशन ऑफ हॉट मनी, म्हणजे लिस्टिंगमुळे स्पेक्युलेशन होतं, हॉट मनी जनरेट होतो. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर हर्षद मेहताचा जो घोटाळा हा जो स्पेक्युलेशनवर जास्त करून होता. अर्थात या स्कॅम नंतर स्टॉक एक्सचेंजने बरेच निर्बंध आणले, तर पण तरी सुद्धा हा धोका असतोच. समटाइम्स लिस्टेड सिक्युरिटीज आर सब्जेक्ट टू वाईड फ्लक्च्युएशन इन देअर व्हॅल्यू, म्हणजे लिस्टेड सिक्युरिटीजचं फ्लक्च्युएशन जे आहे ते मोठ्या प्रमाणावर होत असतं. अँड दिस मे डिसग्रेड द कंपनीज रेप्युटेशन, जसं कंपनीचं लिस्टिंग केल्यामुळे रेप्युटेशन वाढतं तसंच लिस्टेड सिक्युरिटीज मध्ये जर वाईड फ्लक्च्युएशन होत असेल तर कंपनीचं रेप्युटेशन डिग्रेड होऊ शकतं. इट ऑल्सो disclose vital information such as dividend and bonus declare etc. to the competitors, म्हणजे कंपनीने किती डिव्हिडंड डिक्लेअर केला, किती बोनस डिक्लेअर केला, म्हणजे कंपनीची ही जी सगळी माहिती आहे ती स्पर्धकांना
मिळते. जर कंपनीचं लिस्टिंग असेल तर माहिती ही ओपन टू ऑल असते, कारण इन्व्हेस्टर्सना कळण्यासाठी. साहजिकच जे कंपनीचे स्पर्धक आहेत त्यांना सुद्धा ही रेडी माहिती मिळते. कंपनी हॅज टू स्पेंड हेवीली ऑन प्रोसेस ऑफ प्लेसिंग द सिक्युरिटीज विथ पब्लिक. म्हणजे कंपनीला खर्च करावा लागतो मोठ्या प्रमाणावर. कशासाठी? प्रोसेस ऑफ प्लेसिंग सिक्युरिटीज विथ पब्लिक. पब्लिकला विकत मिळण्यासाठी किंवा लिस्टिंग करण्यासाठी कंपनीला खर्च करावा लागतो. Now we will discuss about procedure of listing on stock exchange. Before that, we have discussed about meaning of listing of securities in stock exchange and benefits of listing. We have also discussed objectives of listing. Now, what is the procedure? In while discussing about meaning of listing, we have seen that company has to make application to the stock exchange for listing. We will see procedure of listing on stock exchange. Any company intending to get securities listed at an stock exchange has to fulfill certain requirements. The application for listing is to be made in prescribed form and it should be supported by the following documents. म्हणजे एकतर कंपनीच्या सिक्युरिटीजचं लिस्टिंग करण्यासाठी ऍप्लिकेशन करावं लागतं. हे ऍप्लिकेशन एका प्रिस्क्राईब फॉर्म मध्ये असतं आणि त्याच ऍप्लिकेशन बरोबर काही डॉक्युमेंट्स जोडावे लागतात. कोणते आहेत हे डॉक्युमेंट्स? द फर्स्ट वन, मेमोरँडम अँड आर्टिकल्स. म्हणजे कंपनीचं मेमोरँडम आणि आर्टिकल्स जे आहेत ते जोडावं लागतं. सेकंड वन, कॉपीज ऑफ ऑल प्रॉस्पेक्टस और स्टेटमेंट इन लिeu ऑफ प्रॉस्पेक्टस. म्हणजे कंपनीचं जर प्रॉस्पेक्टस असेल तर त्याची कॉपी, आणि समजा प्रॉस्पेक्ट नसेल तर कंपनीला स्टेटमेंट इन लिeu ऑफ प्रॉस्पेक्ट मेंटेन करावं लागतं. एक तर प्रॉस्पेक्ट तयार करावं लागतं किंवा स्टेटमेंट इन लिeu ऑफ प्रॉस्पेक्ट. जर प्रॉस्पेक्ट नसेल तर स्टेटमेंट इन लिeu ऑफ प्रॉस्पेक्ट ची कॉपी या ऍप्लिकेशन बरोबर जोडावी लागते. थर्ड वन, कॉपीज ऑफ बॅलन्स शीट, ऑडिटेड अकाउंट, ॲग्रीमेंट विथ प्रमोटर्स, अंडररायटर्स, ब्रोकर्स एटसेट्रा. म्हणजे बॅलन्स शीटची कॉपी जी आहे, ऑडिटेड बॅलन्स शीटची कॉपी, त्याच्यानंतर प्रमोटर्स, अंडररायटर्स आणि ब्रोकर्स यांच्याबरोबर केलेलं ॲग्रीमेंट त्याची कॉपी जोडावी लागते. फोर्थ वन, लेटर ऑफ कन्सेंट फ्रॉम सेबी. विद्यार्थी मित्रांनो, कंपनीला त्याच्या सिक्युरिटीजचं लिस्टिंग करण्याच्या अगोदर सेबी कडनं परमिशन घ्यावी लागते आणि सेबी कडनं लेटर ऑफ कन्सेंट घ्यावं लागतं. त्याची कॉपी इथे जोडावी लागते. फिफ्थ वन, डिटेल ऑफ शेअर्स अँड डिबेंचर्स इश्यूड अँड शेअर्स फोरफिटेड. म्हणजे आतापर्यंत किती शेअर्स डिबेंचर्स इश्यू केले, किती शेअर्स फोरफिट केले, त्याचे डिटेल्स द्यावे लागतात. डिटेल्स ऑफ बोनस इश्यूड अँड डिव्हिडंड डिक्लेअर. यापूर्वी कंपनीने कितींदा बोनस इश्यू केला, कितींदा डिव्हिडंड डिक्लेअर केला, याचे डिटेल्स सुद्धा सबमिट करावे लागतात. सेवन्थ वन, हिस्ट्री ऑफ कंपनी इन ब्रीफ. कंपनीची थोडक्यात हिस्ट्री द्यावी लागते. एट वन, ॲग्रीमेंट विथ मॅनेजिंग डायरेक्टर्स एटसेट्रा. म्हणजे मॅनेजिंग डायरेक्टर बरोबर केलेलं ॲग्रीमेंट, त्याची लिस्ट द्यावी लागते. अँड लास्ट वन, अन अंडरटेकिंग रिगार्डिंग compliance with provision of company act and securities contract regulation act. म्हणजे कंपनी ऍक्ट आणि सिक्युरिटी कॉन्ट्रॅक्ट रेग्युलेशन ऍक्ट चे जे प्रोव्हिजन्स आहेत ते पूर्ण करतो, आम्ही नेहमी फॉलो करतो, याचं अंडरटेकिंग कंपनीला त्याला जोडावं लागतं. Now we will discuss players in stock market. There are different types of players in stock market. They are called क्षमस्व, bull, bears and stags. विद्यार्थी मित्रांनो, प्लेयर्स इन स्टॉक मार्केट म्हणजे काय? तर जे स्टॉक मार्केटमध्ये सिक्युरिटीज खरेदी किंवा विक्री करतात त्यांना प्लेयर्स असं म्हणतात. आता हे जे प्लेयर्स आहेत
ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात, म्हणजे इन्व्हेस्टर्स म्हणूया आपण एक प्रकारे. तर हे वेगवेगळ्या त्यांची मेंटॅलिटी किंवा त्यांचा स्वभाव वेगवेगळ्या प्रकारचा असतो. तर त्यांना त्यांच्या माइंडसेटनुसार, मेंटॅलिटी म्हणण्यापेक्षा माइंडसेट हा परफेक्ट शब्द आहे, त्यांच्या माइंडसेटनुसार बुल्स, बियर्स आणि स्टॅग्स म्हणतात. आता कोण आहेत हे बुल्स, बियर्स आणि स्टॅग्स? बुल्स कोणाला म्हटलं जातं? बुल्स आर दोज इन्व्हेस्टर्स और ब्रोकर्स फॉर दॅट मॅटर्स who believe that the share price is going to upwards. म्हणजे असे ब्रोकर्स किंवा इन्व्हेस्टर्स ज्यांना असं वाटतं की शेअर प्राइस इज गोइंग अपवर्ड, शेअर्सची किंमत वाढत आहे. दे एव्हर they are going to continuous going to be rise. As such, there will be little optimistic that share price will going to move up. म्हणजे असे इन्व्हेस्टर्स ज्यांना असं वाटतं की शेअर्सची किंमत जरी कमी झाली तरी सुद्धा शेअर्सची प्राइस वाढणार, म्हणजे आता कमी झाली भविष्यात वाढेल, पण त्यांना असं वाटतं की द प्राइस विल गोइंग टू मूव अप, वाढतच राहणार. अशी असा माइंडसेट असलेले जे इन्व्हेस्टर्स आहेत किंवा ब्रोकर्स आहेत त्यांना आपण बुल्स असं म्हणतो. नेक्स्ट वन, बियर्स. बियर्स आर सम those investors, those brokers, those participants who say that share price will going to actually fall. They will got pessimistic, accepted the share price is going to fall. म्हणजे असे इन्व्हेस्टर्स किंवा असे ब्रोकर ज्यांना असं वाटतं की शेअर्स कोसळणार आहेत, पेसिमिस्टिक, निराशावादी असतात. बुल हे आशावादी असतात आणि हे पेसिमिस्टिक्स असतात. शेअर प्राइस इज गोइंग टू फॉल, त्यांना शेअरची किंमत उतरणार उतरणार असं सारखं वाटत असतं. And third one, stags are some people who are not interested in market or so they are independent. म्हणजे असे लोक की जे मार्केटशी काहीच म्हणजे इंटरेस्टेड नसतो. मार्केट फॉल होतंय किंवा चढतंय, उतरतंय किंवा चढतंय याचा काही संबंध नसतात. दे आर इंडिपेंडंट वेदर देअर ॲज अ बिअर बुल मार्केट or bear market, गोइंग अप मार्केट और कमिंग डाऊन. म्हणजे शेअर्सचं मार्केट वर जाऊ देत, खाली येऊ देत, कोसळू देत, त्यांना काही फरक पडत नाही, ते स्वतंत्र असतात. अशा लोकांना स्टॅग्स असं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, आज इथे आपण लिस्टिंग म्हणजे काय ते बघितलं. ऑब्जेक्टिव्ह ऑफ लिस्टिंग का केलं जातं, म्हणजे कोणत्या हेतूने केलं जातं, कंपनी लिस्टिंग का करते, काय फायदे होतात कंपनीला, बेनिफिट्स ऑफ लिस्टिंग टू इन्व्हेस्टर्स, बेनिफिट ऑफ लिस्टिंग टू कंपनी याविषयी चर्चा केली. तसंच डिसएडव्हान्टेजेस ऑफ लिस्टिंग सुद्धा बघितलं की लिस्टिंग केल्याचे जसे फायदे आहेत तसे तोटे सुद्धा आहेत. हे कोणते कोणते तोटे आहेत याविषयी चर्चा केली. आता हे जे लिस्टिंग केलं जातं त्या लिस्टिंगची प्रोसिजर काय आहे, म्हणजे ज्या वेळेला कंपनीला त्यांच्या सिक्युरिटीजचं लिस्टिंग स्टॉक एक्सचेंज मध्ये करावं लागतं, त्यावेळेला दे हॅव टू अप्लाय टू द स्टॉक एक्सचेंज. स्टॉक एक्सचेंजकडे ऍप्लिकेशन करावं लागतं प्रिस्क्राईब फॉर्म मध्ये. तर हे ऍप्लिकेशन करत असताना कोणते कोणते डॉक्युमेंट्स लावावे लागतात याविषयी सुद्धा आपण इथे चर्चा केली. आणि लास्टली, प्लेयर्स इन स्टॉक मार्केट. स्टॉक मार्केटमध्ये कोणते कोणते प्लेयर्स असतात, बुल्स असतात, बेअर्स असतात, स्टॅग्स असतात, त्यांच्या कोणत्या माइंडसेटवरनं त्यांना बुल्स म्हटलं जातं. जे ऑप्टिमिस्टिक आहेत, म्हणजे ज्यांना सातत्याने असं वाटतं की काही असू देत शेअरचा भाव वाढणार, त्यांना बुल्स म्हटलं जातं. बेअर्स जे आहेत त्यांना असं वाटत असतं की शेअर्सचे भाव उतरणार, म्हणजे जरा जरी उतरले तरी ते घाबरत असतात. पेसिमेस्टिक माइंडसेट असतो त्यांचा, त्यांना बेअर्स असं म्हणतात. पण असेही काही इन्व्हेस्टर्स असतात, दे आर इंडिपेंडंट वेदर देअर ॲज अ बेअर बुल्स मार्केट, म्हणजे बेअर्सचं मार्केट असू देत, बुल्सचं मार्केट असू देत, त्यांना काही फरक पडत नाहीत. असे इन्व्हेस्टर्स जे आहेत
त्यांना stacks असं म्हणतात. Now we'll stop here and meet again in next lecture. Thank you and happy learning to you. Stay home, stay safe. Thank you.